सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्र्यांची लेक प्रणिती शिंदे विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले नेते राम सातपुते असा आमना-सामना होता। दोन तरुण आमदारांची लढत सोलापूरनं पाहिली। यापैकी कोण खासदार होणार यासाठी काल सोलापूरकरांनी मतदान केलं। सोलापूर लोकसभा मतदारसंघात 57.46% इतकं मतदान झालं। सोलापूर लोकसभेत विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात, पैकी अक्कलकोट, पंढरपूर, उत्तर सोलापूर या भागातून प्रणिती शिंदेंना फटका बसण्याची शक्यता आहे, तर राम सातपुते यांना सोलापूर शहर, मध्य, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा या विधानसभामध्ये फटका बसेल असा अंदाज वर्तवला जातोय। प्रणिती शिंदे आणि राम सातपुते दोघेही तगडे उमेदवार असल्यानं नेमकं कोण निवडून येईल याचा अंदाज लावणं कठीण झालंय। जनसामान्य नागरिकात प्रणिती शिंदेंबद्दल सोलापूरची लेक अशी प्रतिमा निर्माण करण्यात काँग्रेसला यश आलंय। महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आल्यापासून काँग्रेसनं वेगवेगळ्या माध्यमातून परका उमेदवार असा प्रचार केला। भाजपाच्या मागील 2 खासदारांनी काय केलं, सोलापूरला भकास केलं असा प्रचार करत काँग्रेसनं संधी साधली। प्रणिती शिंदेंची आघाडी आणि सातपुतेंची उशिरा आलेली उमेदवारी हे देखील मतदारसंघात फिरण्यास फारसा वेळ न मिळण्याचं कारण असावं। त्यामुळे आता सोलापूरची लेक लोकसभेवर थेट अशा चर्चांना देखील उधाण येतंय, तर मराठा समाजाची नाराजी ग्रामीण भागात भाजपा विरोधात अजूनही कायम आहे। त्यामुळे निवडणूक घासून झाली असली तरी विजयी उमेदवाराचं मताधिक्य अतिशय कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।